श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची अर्चना कर संपुट जोडून विनवतसे परेसा. जय सद्गुरु. मागे कथन निरोपेले श्री गुरु गाणगापुरी आले. पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा. ऐकून शिष्याचे वचन सागे सिद्ध संतोषण. म्हणे शिष्य तुझी सगुण. गुरुकृपेच्या बाळका पुढे झाली अनंत महिमा. सांगता असे अनुपम्या. श्री गुरु आले गाणगा ग्रामा. राहिले संगमी गुप्तरूपे. भीमा उत्तर वाहिनीसी. अमरच्या संगम विशेषी अश्वत्थ वृक्ष पर्येसी. महास्थान वरदभूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गोप्यरूपी आरती. तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ. ऐसा संगम मनोहरू तेथे वसती श्री गुरु. त्रिमूर्तीचा अवतारू गुप्त होय कवनेपरी. वसती अरण्य संगमासी. जाती नित्य भिक्षेसी. तया गाणगापुरासी. मध्यान्ह काळी अवधारा तया ग्रामी द्विजवर. असती एक शतघर. पूर्वी होती अग्रहार वेदपाठक ब्राह्मणासी. तयामध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणी दिक. त्याची भार्या पतिसेवक. पतिव्रता शिरोमणी. वर्तत असे दरिद्रेसी. असे एक वांज महिषी. व्यसन घातली असे नाकासी. दंतहीन अतिवृद्ध. नदीतीरी मळियासी. क्षारमुक्तिका व्हावयासी. नित्य दाम देती त्याचे मृत्तिका क्षार व्हावया. तेने द्रव्य वरो घेती. येणे रीती काळक्रमिती. श्री गुरुनाथ अतिप्रीती. जाती भिक्षेसी त्याचे घरी. विप्र समस्त निंदा करीती. कैचा येती आला म्हणती. आम्ही ब्राह्मण असो क्षोती. नये भिक्षेसी आमुच्या घरी. नित्य आमुच्या घरी देखा. विशेषान्य अनेक शाखा. असे तेजून यती ऐका. जातो दरिद्र्याच्या घरी. भक्तवत्सल श्री गुरुनाथ. प्रपंचरहित परमार्थ. सेवक जना कृतार्थ. करणे असे आपुले मनी. पाहे पा विदुराचे या घरा. प्रीती कैसी शांडुंग धरा. दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियसा. सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरुची अतिप्रीती. इह सौख्य अपरागती देतो आपले भक्तासी. जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियसी. वर देता दरिद्र्यासी राज्य देईल क्षितीची. ब्रह्मदेवे आपुल्या करी लिहिली असे दृष्टाक्षरी. श्री गुरुचरण संपर्क शिरे. दृष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री सद्गुरूचे. वर्णू न शके आमुचे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे. श्री गुरुमूर्ती जाती घरा. वर्तता असे एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणासी. घरी असे वांज महिषी. नेली नाही मृत्यू केला. तया विप्र मंदिरासी. श्री सद्गुरू आले भिक्षेसी. महाउष्ण वैशाख मासी. मध्यान्ह काळी पर्येसी. ऐसे श्री सद्गुरुमूर्ती गेले द्विजग्रहाप्रती. विप्र गेला याचकृती. वनिता त्याची घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ. आली पतिव्रता धावत. साष्टांगेसे दंडवत करती झाली तयावेळी. नमन करुनी श्री सद्गुरूसी. विनवतेसे करुण वचनेसी. आपला पती याचकेसे गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित. तववरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बसावया. श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासनी. तया विप्रस्त्रीसी म्हणे. क्षीर काओ न घालीसी. तुझ्याद्वारी असती महिषी. क्षीर काओ न घालीसी भिक्षेसी. आमुते तुआ चाळविसी. नाही वरो म्हणून या. श्री गुरुवचन ऐकून विप्रवनिता करीन मन. वांज महिषी दंतहीन. वृद्धाप्य झाले तियेसी. उपजली आमुची घरी. वांज झाली दगडापरी. गाबा नव्हे कवनेपरी. रेडा म्हणून पोसितो. याची कारणी तियेसी. व्यसन घातली परियेसी. व्हावया मृत्तिकेसी. तेने आमुचे योगक्षेम. श्री गुरु म्हणती तियेसी. मिथ्या काव बोलसी. त्वरित जाऊनी महिषीसी. दोहुनी आणि क्षीराम्मा. ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी. काष्टपात्र घेऊन गेली ऐका दोहावया. श्री गुरुवचन कामधेनू